आज सकाळी अतिशय भयानक अशी दुर्घटना घडली आहे। गांधारी पुलावर भरधाव वेगात आलेल्या डंपरने रिक्षाला धडक देऊन हा अपघात झाला आहे। या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला आहे तर रिक्षा चालक जखमी झाला आहे। हा अपघात इतका भीषण होता की गांधारी पुलाचा तब्बल 15 फुटापर्यंतचा कठडा तोडून डंपर थेट नदीमध्ये कोसळला आहे। सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती। मात्र अपघात कशामुळे झाला हे कळू शकले नव्हते। ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे इथे उपस्थितांनी सांगितले। साधारणतः 7:45च्या दरम्यान वाटसरूने आमच्या एका अधिकाऱ्याला फोन केला। त्यांनी बघितल्यानंतर की एक टँकर खाली पडलेला आहे म्हणून ब्रिजच्या खाली आणि एक रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला। त्याच्यामध्ये एक महिला आणि एक महिला ऑन दी स्पॉट गेल्याचं कळलं, पण 2 जण जखमी होते। त्यांना वेदांतला ॲडमिट केलं आणि जो डंपर आहे तो पाण्यामध्ये पडलेला आहे। आता आम्ही हे करतोय, क्रेन मागवला आहे, क्रेन आला की होऊन जाईल। डंपरमध्ये कोणी अडकलंय काही माहिती आहे? 2 माणसं असल्याबाबत कळतं, निश्चित माहिती नाही। सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ही रिक्षा बापगावकडून कल्याणच्या दिशेने येत होती। हा ट्रक अतिशय भरधाव वेगाने कल्याणहून बापगावकडे येत होता। यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये डंपर चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या रिक्षेला त्याने जोरदार धडक दिली आणि कोणालाही काही कळायच्या आत पुलाचा कठडा तोडून हा डंपर थेट नदीमध्ये जाऊन कोसळल्याची माहिती मिळाली। तर या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पुलावरून जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळवली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समोरचे दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला। रिक्षाच्या पुढच्या भागाचा पूर्ण चक्काचूर झाला होता। या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यूही झाला आहे। अग्निशामक दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेत नदीमध्ये पडलेल्या डंपर चालकाचे शोधकार्य सुरू केले आहे। सांगायला अपघात झालेला आहे, याच्यामध्ये पण मृत्यू पडलेला आहे आणि काय प्रकार आहे? मी कल्याण शहर वाहतूक शाखेतील PSI बडगुजर बोलतो। सर्वात पहिले मला माहिती मिळाली की आयवा ट्रक आणि रिक्षामध्ये सदरचा अपघात झालेला आहे। रिक्षामधील स्त्री ही मयत झालेली आहे आणि ड्रायव्हर जखमी झालेला आहे। सदरचा प्रकार हा 6:30 ते 7च्या दरम्यान झालेला आहे आणि आयवा ट्रक हा खाडीच्या पाण्यात पडलेला आहे। सर, त्याच्यामध्ये ड्रायव्हर आणि किन्नर वगैरे पण सापडले आहेत का? काय तुम्ही का माहिती? ती माहिती गोळा करण्याची आपण तजवीज ठेवलेली आहे। तशी माहिती मिळताच आपण माहिती करू।